मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती अतिशय हा शुभ योग असतो। तर या दिवशी तुम्हाला भगवान दत्तात्रयांची सेवा करायची आहे। यासोबतच आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची असते। तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुळशीला एक लाल धागा बांधायचा आहे। यासोबतच दिव्याचा आपल्याला उपाय करायचा आहे। याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। अतिशय प्रभावी हा उपाय आहे। बघा, मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्तात्रय जयंती याला खूप महत्त्व आहे। या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळत असते। सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केली जाते। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्त जयंती किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेचे जे काही उपाय आहे किंवा हा दिवस आपल्याला नक्की कधी साजरी करायचा आहे, आज की उद्या, 14 की 15 तारखेला, असं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे। तर बघा, पौर्णिमा प्रारंभ हा 14 तारखेला दुपारी 4:59 पौर्णिमा सुरू होते, म्हणजे जवळपास 5 वाजता, आणि पौर्णिमा समाप्ती 15 डिसेंबरला रविवारी दुपारी 2:32 होते। तर त्यामुळे तुम्हाला जमल्यास हे उपाय जे आहे ते तुम्ही 14 तारखेला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जरी केले तरी सुद्धा चालेल। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला या दिवशी तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे, तुळशीसाठी उपाय करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, मी तुम्हाला या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, पिंपळाच्या झाडाखाली आणि औदुंबराच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे। मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे बघा, भगवान या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची भरभरून सेवा करत असतो। तर त्यामुळे पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो। म्हणून तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, जल अर्पण करायचं आहे, आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। ठीक आहे। यानंतर तुम्हाला औदुंबराचं जिथे कुठे छोटं मोठं झाड असेल त्याखाली त्याचा सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे पूजा करायची आहे। हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, जल अर्पण करून स्पर्श करून नमस्कार करायचा आहे, आणि गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। यानंतर तुम्हाला गाईची सेवा करायची आहे। बघा, गाय म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप असतं। गाईच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान आहे, आणि गाईची जर आपण सेवा केली तर 33 कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं। आणि मुळात हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती, दत्तांसोबत बघा आपण नेहमी बघतो दत्तांच्या मागे गाय असते। तर त्यामुळे या दिवशी तुम्ही जर गाईची सेवा केली तर गाईचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल, 33 कोटी देवांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल, आणि आपल्या आयुष्यातल्या दुःख, अडचणी, संकट जे आहेत ते दूर जाण्यासाठी, ते निघून जाण्यासाठी आपल्याला याचा खूप फायदा होईल। यानंतर बघा, दत्त जयंतीच्या पवित्र दिवशी तुम्हाला दूध, दही, तूप, साखर आणि तांदूळ जे आहे यातली जमेल ती गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला गरजूंना दान करायची आहे। या व्यतिरिक्त इतर पण काही वस्तू जर तुम्हाला वाटत असतील तर त्या तुम्ही तुमच्या यथाशक्तीने दान करू शकतात। पैसे 11 रुपये, 51 रुपये, किंवा तुम्ही अन्न दान करू शकता, काहीही दान करू शकतात। यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्हाला दत्तांना आणि माता लक्ष्मीला तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे। तुम्ही खीर अर्पण करा, तुम्ही जी आपली तांदळाची खीर आहे तर ती अर्पण करू शकता, किंवा तुम्ही बघा साखर अर्पण करू शकतात। कमीत कमी साखर, दूध साखर तर आपण अर्पण करू शकतो, पण तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही अर्पण केलं किंवा जवळपास कुठे मंदिर असेल दत्तांचं तर तिथे जाऊन तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा चालेल। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे। बघा, तुम्ही संध्याकाळी करू शकतात किंवा तुम्ही सकाळी केली तरी पण चालेल। तुळशीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, पाणी अर्पण करायचं आहे, आणि त्यासोबतच थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे। कच्चं दूध म्हणजे जे दूध तापवलेलं नसतं, गाईचं दूध। ठीक आहे। गाईचं कच्चं दूध तुम्हाला अगदी चमचाभर ते तुळशीच्या जे खाली रोप असतं तर रोपाच्या तिथे खाली बुड अशी तुम्हाला मातीमध्ये थोडंसं दूध अर्पण करायचं आहे, आणि त्यानंतर तुळशीला धूप दीप ओवाळायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे, आणि एक लाल धागा, जो आपण हातामध्ये लाल धागा बांधतो तर तो लाल धागा तुळशीच्या एका फांदीला तुम्हाला अलगदपणे बांधायचा आहे। तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते, हे लक्ष्मी माते, माझ्या आयुष्यामध्ये सुख जे आहे ते भरभरून येऊ दे, कुठल्याही अडचणी, दुःख, संकट येऊ नको देऊ। मनापासून जे काही तुमच्या मनामध्ये आहे तर ते तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करून विनंती करायची आहे। तर बघा, मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। नक्की तुम्ही हे उपाय करा, आणि हे उपाय केल्यामुळे बघा 100% तुम्हाला अनुभव येतील। काही अडचणी, दुःख चाललेले असतील आयुष्यामध्ये तर ते तारून नेण्यासाठी, ते निघून जाण्यासाठी तुम्हाला या दिवसाचा फायदा करून घ्यायचा आहे। तर बघा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आणि उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते। माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।